नमस्कार. आज आपण एक्सप्लोअर करणार आहोत असे ठिकाण जे बहुतांशी पर्यटकांना माहीत नाही आहे, ज्याचे नाव आहे फुटके देऊळ आणि त्याचबरोबर चौथरा वॉटरफॉल. आपण त्या फुटके देवळावरून तसंच चौथरा वॉटरफॉल आहे तो पण पाहणार आहोत. सध्या पाऊस कमी असल्यामुळे तिथे पाणी एकदम थोडंसं आहे, ते आपण तो पण एक्सप्लोअर करणार आहोत. चला जाऊया मित्रांनो. जो भेरेची वाडी या पाण्याची जी टाकी आहे तिथून आपण आलेलो आहे आणि तो गेटच्या थोड्या आतमध्ये आलोय, थोडा एकदम 1-2 मिनिटाच्या अंतरावर. तर आपल्याला हा गणपतीगडातला जायला रस्ता आहे आणि इथे आपण मस्कामरा वॉटरफॉलला पण जाऊ शकतो. आता आपण आधी मस्कामरा वॉटरफॉल पाहणार आहोत, नंतर त्याच्यानंतर जो फुटका देऊळ एक्सप्लोअर करणार आहोत आणि त्याच्यानंतर आपण एक जो चौथरा वॉटरफॉल आहे तो पण एक्सप्लोअर करणार आहोत. चला या. हे झाड आपण पाहू शकता. हा एक याला पाठीमागं बघा पूर्ण सफेद आहे आणि पूर्वी आम्ही जेव्हा लहान असायचो ना इथे यायचो फिरायला, तर आम्ही टॅटो काढायचो. आता पण आपण काढून बघूया कसं होते ते. त्या हवा असल्यामुळे खूप छान वाटलंय. हा निसर्गातील विनामूल्य टॅटो आहे. तर आपण इथे आले तर आपल्याला जर असे झाडं दिसली तर आपण पण काढू शकता आणि 2-3 मिनिटाचा का होईना परंतु तो आनंद आपल्याला मिळू शकतो या टॅटोचा. काय मित्रांनो, जर तुम्ही या वॉटरफॉलला जर भेट दिली तर माझ्या पाठीमागे सागर मेंगाळ आहे, त्याचा नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. तर त्याला जरूर कॉल करा, कारण की ती वाट आहे ना, ती वाट काही सहसा कोणी या वाटेने येत नाहीये. त्यामुळे कोणीतरी वाटाड्या घेऊन या भिरेचीवाडी या गावातून, म्हणजे थोडक्यात आमच्या गावातून. मी पण तिथलाच आहे, परंतु मला कधी वेळ भेटेल नाही भेटेल तर तुम्ही जरूर वाटाड्या घ्या. आणि हे बघा इथं आल्यानंतर 2 वाटा आहेत. एक वाट आहे ही जुनी वाट आहे जी गणपतीगडातला जायची, आणि आम्ही आता इकडे नवीन वाट आहे त्या वाटेला मिळणार आहोत या साईडने. चला मित्रांनो, हा पाहू शकता निसर्गाचा अद्भुत चमत्कार. खूप सारी आपल्याला पावसाळ्यामध्ये फुलं पानं वगैरे नवीन पालवी फुटल्यानंतर पाहायला भेटतात. मित्रांनो, आमच्याकडे वेळ कमी असल्यामुळे आम्ही थोडीशी घाई करतो. चला आपण आता जी गणपतीगडातला जायला नवीन वाट आहे या नवीन वाटेच्या थोड्या खाली हा वॉटरफॉल आपल्याला दिसतो. आणि खाली कुंड पण बघा एकदम मोठाच आहे, परंतु ते जास्त उंचावर नाही आहे. आणि इथे येऊन आपण जास्त दंगामस्ती करायची नाही आहे, कारण की आताच इंस्टाग्रामला एक रील्स व्हायरल झालेली, त्याच्यामध्ये एक पूर्ण कुटुंबच मृत्युमुखी पडलं. तर अशा ठिकाणी आल्यानंतर जो आपल्यासोबत गाईड असेल किंवा वाटाडे असेल त्याचा सल्ला घेतल्याशिवाय उड्या वगैरे मारू नये या कुंडामध्ये, किंवा जो आपल्याला वाटेल की आपण इथून उड्या मारून आंघोळ्या करू शकतो. परंतु असं जीवघेणे प्रकार कोणी करायचं नाही, कारण की काय होतं अशाने की ज्या प्लेसवर आपण जातो तेथील जे आपलं जे नावलौकिक असतं ते थोडंसं खराब होऊ नये म्हणून या ठिकाणी जो आपल्या सोबत जो वाटाड्या असेल त्याचा सल्ला घेतल्याशिवाय कोणी उड्या वगैरे मारू नये. बाकी सर्व आपल्या हातामध्ये, आपला जीव आपल्या हातामध्ये.
एवढंच सांगायचं होतं इथून, कारण की असे वॉटरफॉल दिसल्यानंतर आपल्याला खूप उत्साह येतो आणि आपण त्या उत्साहाने जोशाने या कुठून पण उड्या मारत असतो. गणपतीकडची जी वाट आहे त्या वाटेची तिथे आपण पाहणार होता. आता त्या ठिकाणी आल्यानंतर विरगळ दिसलेली आपल्याला. विरगळ आढळल्यानंतर आपल्याला म्हणजे जे आपले पूर्वज होते ते सांगतात किंवा इतिहास सांगते की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये महायुद्ध झालेले असावे ते, त्या कारणे ही विरगळ आपल्याला इथे आढळून. मित्रांनो, अखेर आपण जो फुटका देऊळ आहे त्या प्लेसवर आलेलो आहोत आणि हा गणपती गडाची जी रस्ता आहे, जी वाट आहे त्या वाटेवरती आहे. परंतु खूप पर्यटक येतात, परंतु ते मंदिर आहे पडक्या अवस्थेत असल्यामुळे शक्यतो कोणाला माहिती नाही आहे. त्याच्यामुळे आम्ही आज त्याची व्हिडिओ बनवत आहोत, जेणेकरून ते आपण जे या ठिकाणी येतो, जे लोक येतात त्यांना माहिती व्हावं यासाठी आपण ही व्हिडिओ बनवत आहोत. आणि जर जे गड संवर्धनवाले जर आम्हाला जर मदत करत असतील किंवा ते जर येऊन आम्हाला बोलत असतील की तुमची मदत हवी आहे आम्हाला, येथे आपण मंदिर उभारू शकतो, तर येथील गावकरी जी 20-25 घरं आहेत त्यामधील एक पुरुष मंडळ येऊन येथे मदत करू शकतात आणि हे काम पूर्ण होऊ शकतं. हे आपण पाहू शकता. वरच्या अवस्थेत असलेलं मंदिर आहे ते अजून परत जे पर्यटक येतात त्यांना खास करून जास्त माहिती नाही आहे. तर आपण पाहू शकता पूर्ण मंदिर, त्यांचे पडलेले अवशेष पाहू शकता. जर आपण संशोधन केलं तर एखादी शिवलिंग, पिंडी किंवा नंदी बैलाची मूर्ती वगैरे आपल्याला आढळून येऊ शकते. आणि अजून एक इतिहास म्हणजे जे आमचे पूर्वज आहेत ते असे बोलत होते की जे 7 पांडव आहेत त्यांनी जेलाला घेतले होते, परंतु काही अडीअडचणी आल्यामुळे ते टाकून गेले. मित्रांनो, जे प्राचीन काळातील मंदिर होतं पण त्या ते आपलं पाहून झालेलं आहे. तर आपण आता प्लेसला जाणार आहोत. आपण मित्रांनो, जर तुम्ही या समुद्र वॉटरफॉलला जर आले तर कोणतरी वाटाड्या नक्की घेऊन या. या प्लेसची आपल्याला ज्या हिडन प्लेसची आपल्याला आतुरता होती त्या ठिकाणी अखेर आपण पोहोचलेलो आहे. आणि इथे हा आपल्याला वॉटरफॉल दिसतो, खूप सुंदर आहे वॉटरफॉल. आणि इथे गरजेचं जातं ते, कारण की हा वॉटरफॉल हा हिडन आहे, शक्यतो कोणाला माहिती नाही आहे. परंतु जे आपण उत्सुक असलेली मंडळी या वॉटरफॉलला येण्यासाठी आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सागर मेंगाळ हा वाटाडे आहे त्याचा नंबर देतो, त्याच्यावर कॉन्टॅक्ट करा आणि त्याला घेऊन या वॉटरफॉलला नक्की या. आपण पाहू शकता मित्रांनो, अखेर या वॉटरफॉलवर आम्ही पोहोचलेलो आहोत. खूप मजा येते मित्रांनो. अखेर आपण चौथरा वॉटरफॉल एक्सप्लोर केलेला आहे आणि अशाच वॉटरफॉलचे जर व्हिडिओ पाहायचे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा.
मित्रांनो, आज आपण चौथरा वॉटरफॉल एक्सप्लोअर केलेला आहे. परत अशाच नवीन व्हिडिओ मध्ये भेटूया आपण. चला मित्रांनो, तोपर्यंत बाय बाय.